बातमी आहे नाशिकच्या गुंडांची। अनधिकृत रिक्षा चालकांनी सामान्यांना मारहाण केली आहे। शालीमार चौकातली ही गुंडगिरी कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। आपल्या कुटुंबियांसह गाडीतून जात असलेल्या एका व्यक्तीला या रिक्षा चालकांनी बेदम मारहाण केली आहे। गाडीतली व्यक्ती तसंच महिला सुद्धा अगदी हात जोडून माफी मागत होती, तरी सुद्धा या गुंड रिक्षा चालकांनी मारहाण सुरूच ठेवली आहे। नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षा चालकांचा हैदोस पाहायला मिळतोय, मात्र पोलीस प्रशासन गप्पच बसलंय। या गुंडगिरीसाठी रिक्षा चालकांना बेड्या ठोका अशीच मागणी सर्वसामान्य करतायत। आपण पाहतोय हे गुंड कशा प्रकारे त्या वाहन चालकांना त्रास देत आहेत। खरं तर नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षांचा प्रश्न फारच जुना आहे। आपल्यासोबत अभिजित सोनावणे लाईव्ह आहेत, ते त्या घटनास्थळावरून प्रसंगाचा आढावा घेत आहेत। बघूया ते काय म्हणतायत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं आहे, नाशिकच्या शालीमार परिसरामधली हा सगळा प्रकार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये अनधिकृत रिक्षा चालक जे आहे त्यांची संख्या वाढलेली आहे। अगदी रस्त्याने जाताना देखील प्रवाशांसोबत अरेरावी करण्याच्या घटना ज्या आहेत त्या आधी देखील घडलेल्या होत्या आणि आता तर थेट अगदी आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर अगदी त्या महिला खरं तर विनवणी करतायत, माफी मागतायत, मात्र तरी देखील उद्दामपणे रिक्षा चालकांकडून त्या ठिकाणी शिवीगाळ केली जाते, त्यांना मारहाण केली जाते आणि त्यामुळे कुठेतरी नाशिकमधल्या उद्दाम रिक्षा चालकांवर आता चाप लावण्याची गरज जी आहे ती नागरिकांकडून व्यक्त केली जाते। पोलिसांनी अशा उद्दाम रिक्षा चालकांवर कारवाई करावी, त्यांना धडा शिकवावा अशा पद्धतीची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। त्यामुळे आता येत्या काळामध्ये आता नाशिक पोलीस कशा पद्धतीने या रिक्षा चालकांना नक्कीच अभिजित, आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये अनधिकृत रिक्षांचा प्रश्न फारच जुना आहे। आता प्रशासन यावर कारवाई नक्की करेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही।